विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पेपर 2 विषय मराठी घटक 2 संस्कृती संकल्पना आज आपण बघणार आहोत. आणि संस्कृती संकल्पना आपण बघणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण घटक 1 पूर्ण केलेला होता. आता त्यापूर्वी संस्कृती संकल्पना सुरू करण्यापूर्वी UGC नेट सेट 2022 पेपर 2 याकरता पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देते ही विषय मराठीमध्ये मॉक टेस्ट देण्यात येणारे संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत. तसेच फीडबॅक PDF म्हणजे मागील वर्षाचे पेपर्स तुमच्याकडून सोडून देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाचा समावेश सुद्धा करण्यात येणार आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी 6,999. पेपर 1 आणि पेपर 2 या दोघांचाही समावेश राहणार आहे. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर 8179138413 या व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. पाच मिनिटं वाट बघू आणि सुरुवात करू आपण. संस्कृत घटक 2 संस्कृती संकल्पना बघणार आहोत. संस्कृतीची व्याख्या बघणार आहोत. ठीक आहे. आता संस्कृती म्हणजे काय काय सांगता येईल? संस्कृती म्हणजे कुणाला सांगता येईल? संस्कृती म्हणजे परंपरागत चालू असणारी है ना ज्ञान कायदा या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण आत्मसात करीत असतो. त्याला संस्कृती असं म्हणतात. म्हणजे आपल्या स्वतःमध्ये आपण परिवर्तन करत असतो. पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बदल करून म्हणजे त्याच गोष्टी आपण सांभाळत संस्कार आपल्यावर करत असतो त्याला संस्कृती असे म्हणतात. आता संस्कृतीची व्याख्या दिलेली आहे. संस्कृतीची सुटसुटीत व्याख्या करता येत नाही पण संस्कृती या शब्दात कृ म्हणजे करणे है ना म्हणजे कृ या धातूपासून कृती ही शब्द प्रतिमा बनलेली आहे. प्र म्हणजे प्रकृत अशी शब्द प्रतिमा साकारलेली आहे. तर सत्र पासून संस्कृती या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते. याप्रमाणे प्रकृती विकृती आणि संस्कृती असे अनुक्रमे शब्द निर्माण झाले आहेत. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे त्यातील बिघाड आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत बिघाड संभवू नये यासाठी त्यावर करावयाचे संस्कार याला संस्कृती असे म्हटले जाते. अशी सर्वसाधारण प्राथमिक स्तरावर संस्कृतीची व्याख्या आपण करत असतो. आता आपण त्यातल्या व्याख्या बघूया. संस्कृती हा शब्द समाजाला नवीन नाही पण दैनंदिन व्यवहारात हा शब्द नित्य वापरला जातो. कल्चर या इंग्रजी शब्दाचा प्रतिशब्द म्हणून मराठीत रूढ झालेल्या या शब्दात संस्कार हा महत्वपूर्ण शब्द प्राचीन काळापासून वापरात आहे. संस्कार आणि संस्कृती हे दोन्ही शब्द सम आणि क्रू या एकाच आलेल्या नाही एकच सारखे शब्द आपल्याला दिसून येतात. आता त्यातली आपण व्याख्या बघणार आहोत. पाश्चात्य अभ्यासक हे सगळ्या व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. माझा आवाज येतोय ना तुम्हाला सगळ्यांना? पाश्चात्य अभ्यासक त्यांनी संस्कृतीच्या व्याख्या केलेल्या आहे ती बघूया. एडवर्ड टेलर यांनी म्हटलेलं आहे की समाजाचा एक सदस्य म्हणून मानव जे ज्ञान
कला, श्रद्धा, नीतितत्वे, कायदे, परंपरा आणि इतर क्षमता, सवयी तसेच इतर तत्सम गोष्टी संपादित करतो त्या सर्वांच्या संमिश्र एकीकरणास संस्कृती असे म्हणतात. राल्फ लिंडन काय म्हणतो की संस्कृती ही शिक्षण वर्तन प्रकार व शिक्षित वर्तन प्रकारांच्या फलांची संघटित किंवा साचेबद्ध समग्रता होय. मनुष्य एका विशिष्ट समाजाचा सदस्य या नात्याने जे जे वर्तन प्रकार शिकतात ते सर्व वर्तन प्रकाराची फले संस्कृतीमध्ये समाविष्ट होतात. बघा, असं पण विचारलं जातं की संस्कृती हा अशिक्षित वर्तन प्रकार आहे, ही व्याख्या कोणी केली? इतकंही विचारू शकतात की संस्कृती ही शिक्षित वर्तन प्रकार आहे, ही व्याख्या कोणी केली आहे? तर राल्फ लिंटन यांनी केलेली आपल्याला दिसते. आता कोविटस यांनी काय म्हटलेलं आहे की संस्कृती वातावरणाचा मानवनिर्मित भाग आहे. या सगळ्या व्याख्या तुम्हाला करून ठेवायच्या आहेत. पेपरमध्ये असं विचार की संस्कृती वातावरणाचा मानवनिर्मित भाग आहे असे म्हणणे कुणाचे आहे? तर हर्स्कोविट्झ यांचे आहे. किसिंग यांचं म्हणणं काय? संस्कृती म्हणजे काय याची व्याख्या केली आहे त्यांनी की संस्कृती म्हणजे शिक्षित संपूर्णता व वर्तन किंवा रूढी सामाजिक रीतीने हस्तांतरित करणे होय. ब्रोग्राडस यांनी म्हटलंय की समूहाचे कार्य करणे आणि विचार करण्याच्या सर्व गोष्टी म्हणजे संस्कृती होय. मॅलिनोव्स्की यांनी ज्यांच्याद्वारे मानव आपली उद्दिष्टे साध्य करतो ती मानव निर्मित साधने व माध्यम म्हणजे संस्कृती होय. हे पण येऊ शकतं की ज्यांच्याद्वारे मानव आपली उद्दिष्टे साध्य करतो तेव्हा ती मानव निर्मित साधने व माध्यम म्हणजे संस्कृती होय. हे कोणी म्हटलेलं आहे? मॅलिनोव्स्की यांची ती व्याख्या आहे. त्यानंतर प्राध्यापक क्रेच यांनी काय म्हटलंय की एखाद्या समाजाने आपल्या लोकांचे जीवनविषयक प्रश्न सोडवण्यासाठी जी एक विशिष्ट वस्तुरूप वर्तनरूप परंपरा निर्माण केलेली असते तिला संस्कृती असे म्हणतात. प्रत्येक संस्कृतीला आपला असा एक घाट असतो. एखाद्या समाजाने निर्माण केलेल्या विविध संस्था व त्या ध्वनित झालेल्या त्या समाजाच्या समजुती, मूल्ये, मानदंड व जीवनविषयक गृहीतके यांचा संस्कृतीमध्ये अंतर्भाव होतो. ड्रेसलर आणि विलिस यांनी अनेक लोकांना समान असलेल्या आणि ज्यांचे लोकांकडून आपल्या मुलांकडे संक्रमण होते ती कौशल्य, श्रद्धा, ज्ञान आणि उत्पादित वस्तू अशा सर्व गोष्टींचा संस्कृतीत समावेश होत असतो. तसंच संस्कृतीच्या व्याख्या करून अर्थनिश्चिती करणाऱ्या पाश्चात्य अभ्यासकांच्या व्याख्यांचा विचार करता संस्कृती ही मानव समाज घटकांची लवचिक निर्मिती आहे आणि त्यात ज्या निर्मिती ज्ञान, कला, श्रद्धा, मूल्ये, नीतितत्वे यांचा समावेश करण्यात येतो. किंवा कायदे, परंपरा, मानव निर्मित साधने इत्यादी क्षमता यांचा अंतर्भाव होत असतो. आता आपण पाश्चात्य अभ्यासक बघितले, आता आपल्याला भारतीय अभ्यासक बघायचे आहे की भारतीय अभ्यासकांनी संस्कृतीच्या व्याख्या कशा केलेल्या आहेत. इरावती कर्वे यांनी संस्कृतीची व्याख्या केलेली आहे की मनुष्य समाजाच्या डोळ्यांनी दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती होय. आणि तसेच आता लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी म्हटलेले आहे की मनुष्य व्यक्तिशः व समुदायशः जी जीवन पद्धती निर्माण करतो आणि जीवन साफल्यार्थ स्तरावर स्वतःवर व बाह्य विश्वावर संस्कार करून जे आविष्कार करतो ती पद्धत वा तो आविष्कार म्हणजे संस्कृती होय. अशा प्रकारे भारतीय दोन अभ्यासकांनी संस्कृतीची व्याख्या केलेली आहे. पाश्चात्य अभ्यासक आणि भारतीय अभ्यासक. पाश्चात्य अभ्यासकामध्ये कोणी कोणी केलेली आहे? एडवर्ड टेलर, राल्फ लिंटन, हर्स्कोविट्झ, किसिंग, ब्रोग्राडस, मॅलिनोव्स्की, प्राध्यापक क्रेच, त्यानंतर ड्रेसलर, विलिस आणि भारतीय अभ्यासकामध्ये इरावती कर्वे आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी संस्कृतीच्या व्याख्या करताना आपल्याला दिसल्या. आता या व्याख्यावरून खालील काही गोष्टी प्रतीत झालेल्या दिसतात आपल्याला की संस्कृती ही संकल्पना अतिशय व्यापक व गुंतागुंतीची आहे. हे येऊ शकतं. संस्कृती ही
संकल्पना कशी आहे, तर कशी आहे ती संस्कृती ही संकल्पना अतिशय व्यापक आणि गुंतागुंतीची आहे. तर तिच्या ज्ञान, श्रद्धा, कला, कायदे, परंपरा, विश्वास, मानवी सवय आणि इतर क्षमता अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव होत असतो. संस्कृतीमध्ये कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो? ज्ञान, श्रद्धा, कला, कायदे, परंपरा, विश्वास, मानवी सवयी आणि इतर क्षमता अशा सर्व गोष्टींचा अंतर्भाव होत असतो. नंतर संस्कृतीत मानव निर्मिती, भौतिक व अभौतिक या दोन्ही घटकांचा समावेश होत असतो. भौतिक संस्कृतीमध्ये मानवाने निर्माण केलेल्या डोळ्यांना दिसणाऱ्या म्हणजे घरे, कपडे, यंत्रसामुग्री, दागदागिने वगैरे घटकांचा समावेश होत असतो. तर अभौतिक संस्कृतीमध्ये ज्ञान, विश्वास, श्रद्धा, कायदे, नीती कल्पना यांचा समावेश होत असतो. या दोन्ही घटकांच्या एकत्रीकरणातून संस्कृती सिद्ध होत असते. आता बघा, भौतिक संस्कृतीमध्ये काय काय दिसतं आपल्याला? भौतिक संस्कृतीमध्ये घरे, कपडे, यंत्रसामुग्री, दागदागिने या वेगवेगळ्या घटकांचा समावेश होत असतो. कशामध्ये? भौतिक संस्कृतीमध्ये. आणि अभौतिक संस्कृतीमध्ये काय आपल्याला दिसतं? ज्ञान, विश्वास, श्रद्धा, कायदे, नीती कल्पना यांचा समावेश होत असतो. पेपरमध्ये असे छोटे छोटे पण विचारतात की अभौतिक संस्कृतीमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होत असतो, तेव्हा खालील ऑप्शन मध्ये वेगवेगळे येऊ शकतात. किंवा ज्ञान आहे, विश्वास आहे, श्रद्धा, कायदे, नीती कल्पना इत्यादींचा समावेश होत असतो. आणि भौतिक मध्ये घरे, कपडे, सामुग्री, दागदागिने म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या ज्ञान, विश्वास, श्रद्धा, कायदे, नीती कल्पना ही आपल्या डोळ्यांना दिसत नाही, तर आणि भौतिक वस्तू आहेत त्या आपल्या डोळ्यांसमोर दिसून येतात. ठीक आहे. या दोन्ही गोष्टी म्हणजे डोळ्यांना दिसणाऱ्या आणि डोळ्यांना न दिसणाऱ्या या दोन्ही घटकांच्या एकत्रीकरणातून संस्कृती सिद्ध होत असते. त्यानंतर आहे मानवाने संस्कृती ही मानवी जीवन सुखकर करण्यासाठी जाणीवपूर्वक निर्माण केलेली प्रक्रिया आहे. मानव स्वतःवर आणि निसर्गावर स्वजीवन सुखावं करण्यासाठी काही संस्कार करत असतो. आणि संस्कृती, संस्कार हे या गोष्टी जवळपास सारख्याच आहे आणि परंपरागत चाललेल्या आहे. जर संस्कारच नसेल मानवावर तर व्यक्ती आपापल्या मनाप्रमाणे वागेल, ना, त्याला कुठलंच नियम कायदे राहणार नाही, तो कसाही वागू शकतो. पण या जर नियमात जर बंधना, संस्कृती, संस्काराने जर तो व्यक्ती बांधला गेला तर तो वाईट प्रवृत्तीकडे वळू शकत नाही. नंतर आहे संस्कृतीची निर्मिती प्राचीन काळापासून त्या त्या प्रदेशात निवास करणाऱ्या त्या संपूर्ण मानव समाजाने निर्माण केलेल्या असल्यामुळे त्या समाजातील पुन्हा एका व्यक्तीची ती मालकी नसते. तर याच कारणामुळे तिच्यात समाजातील एकटी व्यक्ती बदल करू शकत नाही. जर बदल करायचा असेल तर संपूर्ण समाजाला एकत्र येणे गरजेचे आहे. तरीही तो बदल संपूर्ण समाज स्वीकारतोच असे नाही. म्हणून संस्कृती ही कालांतराने हळूहळू बदलणारी प्रक्रिया आहे असे म्हणता येते. म्हणजे परिवर्तनीय संस्कृती कशी आहे? ही परिवर्तनीय आहे. म्हणजे आधी आपण पारंपरिकतेनुसार आपण ते तर बघतो, पण नवीन नवीन आपण ज्या गोष्टी घडत असतात त्याचा सुद्धा आपण स्वीकार करत असतो. म्हणजे संस्कृती ही परिवर्तनीय आहे असं म्हणता येतं. म्हणजे बदलणारी प्रक्रिया म्हणजे परिवर्तनीय आहे असं म्हटलं जातं. संस्कृती ही कशी आहे? बदलणारी आहे. कालांतराने हळूहळू म्हणजे याच्यामध्ये परिवर्तन घडताना दिसतं. त्याच्यावर ठीक आहे. हे करताना एक मिनिट जास्त होते. ठीक आहे. ठीक आहे ना, कळलं तुम्हाला? संस्कृती ही परिवर्तनीय आहे. त्यानंतर संस्कृती हा शिक्षित वर्तन प्रकार आहे. आपण बघितलंय की राल्फ यांनी म्हटलेलं आहे की संस्कृती हा शिक्षित वर्तन प्रकार आहे. आणि म्हणजे संस्कृतीतून आपण नेहमी शिकत असतो ना, जन्माला आल्यापासून आपण नवीन नवीन काही ना काही शिकत असतो. तर जन्माला आलेल्या व्यक्तीला ती आपल्यापेक्षा ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तीकडून आत्मसात करावी लागते है ना. मोठ्यांच्या पाया पडणं, मोठ्यांना मान देणं. तर अशा सगळ्या गोष्टी आपण काय करतो? मोठ्यांकडूनच शिकत असतो.
तर शिकून घ्यावी लागते. ही प्रक्रिया जणू त्याच्यावर लादलेली असते. आपल्या समाजातील प्रत्येक घटक त्याला आत्मसात करावा लागतो. त्यावर हुकूम त्याला आपले वर्तन ठेवावे लागते आणि म्हणजेच मागील पिढीकडून पुढच्या पिढीतील व्यक्तीला संस्कृती आत्मसात करावी लागते. आपण बघतो की संस्कृती ही पिढ्याने पिढ्या चालत असते. आपण प्रत्येक सणवार करत असतो, तर आपण स्वतः ठरवत नसतो, तर ती पिढ्याने पिढ्या आपल्या घरात चालत असते आणि तीच संस्कृती आपण ती चालवत असतो. नंतर संस्कृती संक्रमित होत असते. संस्कृती संक्रमित म्हणजे या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही जात असते. संस्कृती संक्रमित असते. संस्कृती परिवर्तनशील असते. ठीक आहे. ज्येष्ठ पिढी येणाऱ्या नवीन पिढीतील व्यक्तीला जे देत असते, तो नवीन पिढीला ती मागील पिढीकडून संस्कृती आत्मसात करत असतो. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालू असते. म्हणजे मागील पिढीवर मिळालेली संस्कृती व्यक्ती स्वीकारून तिच्यात काही अंशी भर घालत असते. ही प्रक्रिया निरंतरपणे एका पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत चालूच असते. त्यानंतर आहे संस्कृतीची निर्मिती निसर्गाने केलेली नसून ती निर्मित मानवच आहे. संस्कृती ही निसर्गदत्त नाही आहे, ती कुठली आहे? ती मानव निर्मित आहे. संस्कृती ही मानव निर्मित आहे, निसर्गाने केलेली नसून तिची निर्मिती मानव निर्मित कोण आहे? मानवच आहे. तर मानव आपले जीवन सुखकर करण्यासाठी निसर्गावर, बाह्य सृष्टीवर आणि आंतरिक सृष्टीवर काही संसार करत असतो. प्रत्येक कालखंडात मानवाला आवश्यक असणारे नवीन घटक तिच्या सामावून घेतले जाते आणि अनावश्यक घटक बाहेर काढले जातात. ही प्रक्रिया प्रत्येक कालखंडामध्ये निरंतर घडत असतो. आता संस्कृतीचा अभ्यास करणारे काही संस्कृती अभ्यासक भौतिक संस्कृतीला महत्व देताना दिसून येत नाही, तर या उलट अभौतिक संस्कृतीलाच महत्व देताना प्रक्रियाच येत असते ना. ज्ञान आहे, कायदे आहे, या सर्वांच्या ज्या अभौतिक आहेत त्यालाच आपण महत्व देत असतो. कारण की ज्ञानानेच व्यक्ती समोर जात असतो. नवीन नवीन संस्कार, नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत त्या ज्ञानाने शिकत असतो. ज्ञान जेव्हा आत्मसात करत असतो. त्यांच्या मतानुसार जर भौतिक संस्कृती अभौतिक संस्कृतीमधूनच निर्माण होत असते, तर तिला वेगळे मानण्याचे कारण काय? एका संस्कृतीची व्याख्या करणाऱ्या विचारवंतांमध्ये वैचारिक सामर्थ्य दिसून येते. तर काही अभ्यासक अभौतिक संस्कृतीला महत्व देतात, तर काही अभ्यासक भौतिक आणि अभौतिक दोन्ही अंगाचा संस्कृतीत अंतर्भाव करताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे काही संस्कृतीचे घटक सुद्धा आपल्याला दिसून येतात. बघा आता अभौतिक संस्कृतीचे घटक कोणते? की संस्कृतीतील ज्ञान हे अभौतिक संस्कृतीचा घटक आहे. तर संस्कृतीतील अत्यंत महत्वपूर्ण घटक म्हणजे ज्ञान होय. कारण की ज्ञानाशिवाय व्यक्ती समोर जाऊ शकत नाही. ज्ञान जर त्यांनी आत्मसात केलं तर तो पुढे जाऊ शकतो. सर्व समाजातील संस्कृतीमध्ये विश्वासंबंधीच्या ज्ञानाचा समावेश होत असतो. जगातील प्रत्येक व्यक्तीला ज्ञान मिळवावे लागते. ज्ञानाशिवाय व्यक्तीच्या समाजाचा विकास खुंटतो. व्यक्तीला, समाजाला आपल्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी भौतिक विश्वाबद्दल व सामाजिक जीवनाबद्दल पुरेशी माहिती ठेवावी लागते. पृथ्वीवरील इतर प्राण्यांच्या निर्मितीसोबतच निसर्गाने मानव प्राण्यांचाही निर्मिती केली. पृथ्वीवरील इतर प्राण्यांच्या तुलनेने निसर्गाने मानवाला अधिक बुद्धिवान बनवलेले आहे ना. सगळ्याच्या मध्ये मानव सर्वात जास्त बुद्धिवान असतो आणि पृथ्वीवरील इतर प्राण्यांच्या तुलनेने निसर्गाने मानवाला अधिक बुद्धिवान बनवले. याच बुद्धीच्या बळावर मानव प्राणी जगातील प्रत्येक वस्तूंची एकमेकांशी तुलना करतो. त्यामधील कार्यकारणभाव संबंध लावत आपले जीवन व्यतीत करतो. याच बुद्धीच्या बळावर मानव भूतकाळाचे स्मरण करणे, अमूर्त तत्वांचा शोध घेणे व केलेल्या चुकांची जी पुनरावृत्ती आहे त्याला तो टाळत असतो आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करून तो पुढे चांगले कार्य करण्यास तत्पर होत असतो. त्यानंतर आहे मूल्ये. एक ज्ञान झालंय, ज्ञान नंतर आहे मूल्ये. तर विश्वातील साऱ्याच मानव जातीच्या संस्कृतीमध्ये मूल्ये आढळत असतात. मानव जातीने मूल्यांची निर्मिती
स्वकल्याणार्थ निर्मिलेली असतात. जी मूल्ये समाज विघातक असतात अशी मूल्ये समाजात वगळण्यात येत असतात. जसे पूर्वी भारतीय समाजात विषमतेला मूल्ये म्हणून सामाजिक मान्यता मिळालेली होती. ही मूल्ये टिकावी यासाठी समाजातील काही वर्ग प्रयत्नशील होते, कारण या मूल्यांचा आधार जाती व्यवस्था निर्माण केलेली होती. ही जाती व्यवस्था समाजाला काही वर्गाला योग्य वाटत होती. यामुळे त्याच मूल्यांवर आधारित व्यक्तीचे सामाजिक वर्तन असावे असा जणू दंडकच होता. कालांतराने ही मूल्ये समाज विघातक आहे, त्याचे उच्चाटन होणे निकडीचे आहे असे समाजाला वाटू लागल्याने पुढे त्याचे उच्चाटन करून त्या ठिकाणी समता या मूल्याची स्थापना करण्यात आली आणि आपोआपच कालांतराने जातीभेद हा नष्ट होऊ लागला ना. पहिली सुरुवातीला बघायचं आपण की उच्च नीच असा भेदभाव व्हायचा, मग श्रेष्ठ जात कनिष्ठ जात अशामध्ये भेदभाव व्हायचा, म्हणजे दुरावा असा निर्माण व्हायचा. मग काही वर्गांनाच संस्कार असायला पाहिजे, काही वर्गांनीच मंदिराचं दर्शन घेतलं पाहिजे ना, प्रवेश होता, तर काही वर्गांना नव्हता. स्पृश्य अस्पृश्य असा सुद्धा भेदभाव होता. पण मग काही कालांतराने मग हा भेदभाव नष्ट होऊ लागला आणि त्यानंतर समता या मूल्यांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आहे नंतर उज्ज्वल भविष्याचा वेध घेत ती स्वप्ने साकार होताना दिसून येतात आणि याच बुद्धीच्या बळावर मानव निसर्गातील विविध वस्तूंवर उचित संस्कार करून स्वसुखासाठी व स्वहितासाठी त्यात बदल करत असतो. ही क्रिया तो निरंतरपणे करत आहे. स्वजीवन सुखर व्हावे याकरिता मानव आपल्या भोवतालच्या परिसरात निरंतर बदल करत अधिक प्रगतिशील व सुखकारक जीवन जगू पाहत आहे. मानव आदिम काळात मानव प्राणी दोन मिनिटं. जन्मतःच मानवाच्या स्वभावातच सद्गुण या प्रवृत्ती बीजरूपाने वास करतात. कारण की जन्मतः संस्कार आपल्यावर घडत असते. आपण आपल्यावर जे संस्कार घडतात त्यानुसार हे प्रवृत्ती आपल्यावर बीजरूपाने. आता तिसरं आहे कायदे आणि ज्या समाजात जन्म होत असतो त्या व्यक्तीला त्या समाजाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. समाजाला सुयोग्य दिशेला नेण्यासाठी या नियमांची निर्मिती संस्कृतीत केलेली असते. समाजातील सदस्यांच्या वर्तनास शासित करणारे नियम समाजाला जाणीवपूर्वक निर्मिती करावीच लागतात, तर सामाजिक स्वास्थ्य टिकून राहते. अन्यथा समाजात व्यभिचारपणा, खून, माऱ्या बलात्कार सारख्या घटना सर्रासपणे घडणार. दुर्बलावर सबल कायमच हुकूमत गाजविणार. या स्वरूपाच्या कायद्यामुळे त्या समाजातील व्यक्ती आपले उचित वर्तन करत असतो. आपण बघितलंय की कायदे नियमाने प्रमाणात असेल तर व्यक्ती स्थिर राहतो. जर कायदे नियमाने प्रमाणात असेल तर व्यक्ती आपापल्या नुसार वागेल ना, जसं ज्याला वागेल तसं सर्रास तो वागेल, म्हणजे चुकीचं वर्तन तो करायला पुढे मागे पुढे पाहणार नाही. त्यासाठी कायदे नियमने प्रमाणके हे संस्कृतीमध्ये काही घटक दिलेले आहे आणि त्यांच्या नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. जर या नियमांचं आपण पालनच केलं नाही तर समाजामध्ये अस्थिरता निर्माण होईल आणि स्थिरता निर्माण होण्यासाठी कायदे नियमाने प्रमाणकांचा वापर करावा लागतो. तसंच त्याला हे नियम लिखित असतात आणि अलिखितही असतात. आपण बघतो की काही काही नियम हे लिखित स्वरूपात असतात आणि काही नियम हे अलिखित स्वरूपातही असतात. औपचारिक किंवा अनौपचारिक पद्धतीत हे नियम आपल्याला आढळून येतात. त्यानंतर आहे विश्वास.
आता ज्या अनाकलनीय निसर्गातील गूढ शक्ती आहेत ज्याचा शोध घेऊनही त्या अनुत्तरित राहतात अशा शक्तीवर माणसाचा कमालीचा विश्वास दिसून येतो. ना आपण सगळेजण देवावर विश्वास ठेवत असतो. जी कधी कधी शक्ती आपल्याला दिसतही नाही तरी आपल्याला वाटते की नाही आहे कुठेतरी, म्हणजे व्यक्तीचा हा विश्वास वेगळा असतो. या शक्तींना काही मानवाच्या समूहाने देवत्व बहाल करून आपल्या समाजात येणारी संकटे, दुष्काळ, रोगराई, महापूर, अवर्षण अशा असंख्य नैसर्गिक गोष्टींवर विजय प्राप्त करण्यासाठी, यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांची निर्मिती केलेली आहे ना. प्रत्येक जण देवाची पूजा करतात. ते कुठेतरी त्यांचं मागणं असतं की जे काही संकट आहे ती दूर हो, दुष्काळ आहे, रोगराई आहे, महापूर आहे, अवर्षणे आहे, अशा वेळेस आपला कुठेतरी एक विश्वास असतो गाढ. तर हा विश्वास काय करत असतो आपलं, की ते संरक्षण आपल्याला वाटतं की कुठेतरी आपलं संरक्षण होत आहे. तर समाजात येणाऱ्या अनामिक संकट निवारणार्थ या देवदेवतांना आवाहन केले जाते. या आवाहनातूनच पुढे बळी देण्यासारखा प्रथाही निर्माण झालेल्या आहेत. आदिवासी भागात सहसा हा प्रकार खूप आढळायचा. नंतर यात काही, आणि आताही आहेत, यात काही विधी विधानांची निर्मिती झाली. नंतर मंत्र, तंत्र, जादूटोणा यांचीही निर्मिती मानवाने केली. तर पंचमहाभूतापासून आपल्या शरीराची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे अग्नी, जल, वायू, पृथ्वी यांची पूजा करण्याची प्रथा परंपरा तयार झाली. यासोबतच धनधान्य, वृक्ष, प्राणी या गोष्टींचेही मानवाला सहाय्य होऊ लागले. म्हणून मानवाने त्याचीही पूजा आरंभली, त्यांनाही देवत्व बहाल केले. पृथ्वीला तर मानवाने जन्मदात्री आईची उपमा बहाल केली. जिच्यापासून आपला जन्म झाला आहे ती एक आई जी आपले पालन पोषण करते, ती आपली धरित्री दुसरी आई असे आजही संबोधले जाते. तिची यथाविधी आजही भिन्न भिन्न जमातीमध्ये पूजा केली जात असते. एकंदरीत मानव या गूढ शक्तीवर विश्वास ठेवतो, कारण त्याला काही प्रश्नांची उत्तरे अद्यापही सापडलेली नाही. म्हणून विश्वास या घटकालाही संस्कृतीत महत्व प्राप्त झालेले आहे. त्यानंतर काही चिन्हांचाही वापर. विश्वास नंतर चिन्ह. चिन्हे आहेत काही, म्हणजे प्रत्येक समाजातील संस्कृतीत काही चिन्हे, संकेत असतात. त्या चिन्हांना सांकेतिक अर्थ त्या त्या समाजाने दिलेला असतो. त्या चिन्हातील तोच सांकेतिक अर्थ त्या समाजातील सर्वच व्यक्ती स्वीकारत असतात. जसे आकाशात काळे ढग दाटून येणे, विजांचा कडकडाट होणे, वारा वावधान उठणे यातून जोरदार मुसळधार पावसाची चिन्हे व संकेत प्रतीत होत असतो. किंवा झाडांना नवीन पालवी फुटणे यातून वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत सूचित केलेले असतात. पण हे नैसर्गिक संकेत आहेत आणि हे नैसर्गिक संकेत जवळपास सर्व समाज गटांच्या संस्कृतीत त्यांना सारखे अर्थ वा संकेत प्राप्त झालेले आहेत. तर मानवाने नैसर्गिक संकेताव्यतिरिक्त आपल्या भावभावना भाषेतून आणि भाषे व्यतिरिक्त साधनातून व्यक्त करण्यासाठी असंख्य संकेतांची निर्मिती केलेली आहे. हे संकेत हावभावाद्वारे, रंगरेषाद्वारे आणि इतर माध्यमातूनही प्रकट केले जातात. ठीक आहे. तसंच आपल्या संस्कृतीच्या प्रतीकांचे काही चिन्ह त्या त्या समाजातील संस्कृतीत आपल्याला दिसून येते. किंबहुना रंगातूनही त्या समाज गटाच्या संस्कृतीला एक विशिष्ट अर्थ दिसून येत असतो. जसे भारतीय संस्कृतीत ओम या चिन्हाला एक विशिष्ट संकेत अर्थ आहे, तर ख्रिश्चन धर्मातील समाजाच्या संस्कृतीत बेडजे सारख्या चिन्हाला एक विशिष्ट संकेत आहे. याशिवाय बौद्ध धर्माचे अनुयायी एका विशिष्ट रंगाची कपडे परिधान करतात. या सर्वावरून मानवी समाजाने आपल्या समाजाची ओळख जगभर व्हावी या उद्देशाने जाणीवपूर्वक काही चिन्हांची निर्मिती करून या चिन्हांना, प्रतीकांना एक विशिष्ट संकेत वा अर्थ दिलेला दिसून येतो. अशा प्रकारे हे संस्कृतीचे घटक आहेत. अजून काही घटक आपल्याला पुढे सुद्धा बघायचे, कारण की अर्धेच घटक घेतलेले आहे. अजून 5-6 घटक आहेत ते आपल्याला उद्या बघायचे आहेत. हे घटक तुम्हाला कळले आहे संस्कृती म्हणजे काय? माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना?
हॅलो मॅडम येते मॅडम. येतोय. किती आणि अटकत आहे. आवाज येतोय का? हो मॅडम. अच्छा, संस्कृती आणि संस्कृतीचे घटक कळले तुम्हाला? त्यातले अजून अर्धे घटक व्हायचेच आहे. आपण आज फक्त 6 घटक घेतले, उद्या 6 घटक घेऊया आणि त्यानंतर संस्कृतीमध्ये आपल्याला पुन्हा गोंधळ वगैरे हे सगळे येतात आहे. हे सगळं घ्यायचं आपल्याला. काही थोडेसे प्रश्न बघून घेऊ यातले. ठीक आहे. संस्कार हा शब्द कोणत्या क्षेत्रापुरता मर्यादित राहिल्यामुळे तो संकुचित झालाय? कुठल्या क्षेत्रापुरताच मर्यादित आहे हा संस्कार? सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक की सामाजिक? सामाजिक. नाही, सामाजिक क्षेत्रात हा संकुचित नाही, कारण की समाजामध्ये आपण नेहमी परिवर्तन करत असतो की संस्कार हा धार्मिक क्षेत्रापुरता मर्यादित आहे. धार्मिक जे आहे ते आपण प्रत्येक जण आपापल्या धर्मानुसार पूजा करत असतात है ना, त्यानुसार संकुचित आहे. आणि समाज म्हटलं की सगळंच येतं, त्यामध्ये तो परिवर्तनशील होत राहतो. म्हणजे कुठला अर्थ आहे की संस्कार हा धार्मिक क्षेत्रापुरता मर्यादित आहे. आदिवासी, ग्रामीण, शहरी या शब्दांना लागलेल्या विशेषणांमधून संस्कृतीला काय प्राप्त झालेले आहे? संस्कृतीच्या मर्यादा आहेत की पृथकत्व आहे की प्रादेशिकता आहे की धार्मिकता आहे? प्रादेशिकता. नाही, त्यामध्ये आहे पृथकत्व. कारण की बघा, प्रत्येक भागातल्या नुसार वेगवेगळा संस्कृती, जसं आदिवासी भाग, ग्रामीण भाग, शहरी भाग या सगळ्यांचं विलगीकरण आहे. विलगीकरण आहे ना, आदिवासी आहे, ग्रामीण आहे, शहरी आहे. या तीन गाणे लावतो म्हणजे पृथकत्व. पृथकत्व जे आहे त्याचं पृथकत्व आहे, कारण की त्याला संस्कृतीच्या मर्यादा नसतात, प्रादेशिकता नाही आणि धार्मिकता पण. या शब्दांना पृथकत्व म्हटलं जातं, कारण की ग्रामीण, शहरी, आदिवासी हा भाग कसा आहे, वेगवेगळे आहे, अलग आहे ना प्रत्येकाच्या मध्ये. दरारे आलेले आहे. प्रत्येक ग्रामीण शहराची संस्कृती वेगळी आहे, शहरी याची वेगळी आहे, आदिवासीची वेगळी आहे. आदिवासी भागात वेगळं चालतं, ग्रामीण भागात वेगळं चालतं, शहरी भागात वेगळं चालतं. म्हणजे या शब्दांना लागलेल्या विशेषणांमधून संस्कृतीला एक पृथकत्व प्राप्त झाले, म्हणजे वेगळेपणा प्राप्त झाले. ठीक आहे. पृथकत्व म्हणजे वेगळेपणा, एक अलगीकरण असं म्हणतो आपण, किंवा विलगीकरण, हिंदीमध्ये दरारा वगैरे असं म्हणतो आपण, तो दुरावा. या तिन्ही याच्यातले, कारण की आदिवासी भागातले ग्रामीण भागातल्या संस्कृतीला एक्सेप्ट करत नाही, तर ग्रामीण भागातले शहरी भागांना, म्हणजे असे वेगवेगळे आहेत त्यामुळे. ठीक आहे. नंतर आहे संस्कृती अलीकडे शासन स्तरावर कोणता विभाग स्थापन करण्यात आलेला आहे? सामाजिक विभाग, लोकसंस्कृती विभाग, सांस्कृतिक विभाग की पुरातत्व विभाग? सांस्कृतिक विभाग. सांस्कृतिक विभाग स्थापन करण्यात आले. खालील पैकी पूर्वी भारतीय समाजात कोणत्या मूल्याला सामाजिक मान्यता मिळालेली होती? विषमता, समानता, स्वातंत्र्यता की बंधुता? समानता. नाही, आधी पूर्वीच भारतीय समाजात विषमता होती ना, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बदल घडून आलेला. पण पूर्वी काय होतं, पहिली विषमता होती, जातीभेद होता. आता सांगितलं नाही की पूर्वी समाजामध्ये काय होतं, जातीभेद निर्माण होत होता ना. मग त्याच्यानंतर परिवर्तन घडून आलं, मग त्याच्यानंतर समता हे प्रस्थापित झालं. पण पूर्वी हा शब्द आलेला आहे. पूर्वी भारतीय समाजात कोणत्या मूल्याला सामाजिक मान्यता मिळाली होती? तर विषमता या मूल्याला मिळाली होती. पहिले विषमताच होती, जातीभेद होता है ना. नंतर संस्कृती हा शिक्षित वर्तन प्रकार असे खालीलपैकी कोणत्या विचारवंताचे मत आहे? प्राध्यापक केआकरेचे, राल्फ लिंटन, ब्रोग्राडस, एडवर्ड टेलर. कोणत्या विचारवंताची व्याख्या आहे किंवा कोणत्या विचारवंतांचं मत आहे? मग सांगितलेलंही होतं. एडवर्ड टेलर मॅम. नाही, राल्फ लिंटन. संस्कृती हा शिक्षण वर्तन प्रकार आहे, हे राल्फ लिंटन.
या विचारवंताचं मत आहे. संस्कृती कोणाची निर्मिती असते? मानवी समूहाची, व्यक्तीची की निसर्ग निर्मित समूह प्रमुख? मानवी समूहाची. मानवी समूहाची. संस्कृती कोणाची? मानवी समूहाची. मानवी समूहाची निर्मिती असते. कारण की ती निसर्गदत्त नाही, ती मानवी समूहाची आहे. आता इथे मी उत्तरच दिले, पण एकदा तुम्हाला समजून सांगते की समाज, संस्कृती आणि वाङ्मय या तिन्ही संकल्पना मानव केंद्रित संकल्पना आहेत. प्रश्न हे जे मानव आहे त्या ठिकाणी डॅश येईल. ठीक आहे, म्हणजे हा समाज, संस्कृती, वाङ्मय या तिन्ही संकल्पना कुठल्या आहे? मानव केंद्रित आहे. मी केलेलं आहे, पण मी ते दोन्ही पण. वाङ्मय निर्मिती समाजासाठी होत असते. कोणासाठी होत असते वाङ्मय निर्मिती? ही समाजासाठी. समाज, सामाजिक संबंधाच्या व्यवस्थेला समाज म्हणतात. म्हणजेच काय होते? या कोणत्या संबंधाच्या व्यवस्थेला समाज म्हणतात? तर सामाजिक व्यवस्थेच्या संबंधाला समाज असं म्हणतात. जिच्यामुळे माणसाला जगावेसे वाटते तिला काय म्हणतात? तर तिला काय म्हणतात? संस्कृती असं म्हणतात. जिच्यामुळे माणसाला जगावेसे वाटते तिला संस्कृती असं म्हणतात. संस्कृतीचे संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होत असते. तर संस्कृतीचे काय होत असते? संक्रमण होत असते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होत राहते. नियमने म्हणजे सामूहिक वर्तनाचे प्रमाणीकरण असते. डॅश येईल. सामूहिक वर्तनाचे प्रमाणीकरण असते त्याला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात? नियमने असं म्हणत असतात. वाङ्मय निर्मितीमध्ये कशाचा वापर केला जातो? प्रतिभेचा. वाङ्मय निर्मितीमध्ये प्रतिभेचा वापर केला जातो. रंजनवादी साहित्याला लोकाश्रय लाभतो पण ते चिरकाल टिकत नाही. कोणत्या साहित्याला लोकाश्रय लाभतो? रंजनवादी साहित्याला लोकाश्रय लाभतो आणि तो चिरकाल टिकत नसतो. मानवी समूहाला घटकाची संग्राहक आणि वाहक असते. मानवी समूहाची भाषा कशी असते? कोणत्या घटकाची संग्राहक आणि वाहक असते? सांस्कृतिक घटकांची. नवनिर्मिती हे वाङ्मयाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तर प्रश्न असा येतो की वाङ्मयाचे व्यवच्छेदक लक्षण कोणते? तर नवनिर्मिती हे वाङ्मयाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यानंतर संस्कृती समाजातील व्यक्तीची भूमिका आणि दर्जा निश्चित करत असते. समाजातील व्यक्तींची भूमिका आणि दर्जा निश्चित कोण करत असतं? तर संस्कृती ही समाजातील व्यक्तीची भूमिका आणि दर्जा निश्चित करत असते. ठीक आहे. इथपर्यंत कळले सगळे प्रश्न? ते छोटे छोटे सगळे प्रश्न करून ठेवायचे आहेत. संस्कृती कळल्या तुम्हाला? संकल्पना आणि व्याख्या तुम्हाला संस्कृती कळलेलं आहे. त्याच्या समोरच आपल्याला पारंपरिक आणि आधुनिक संस्कृतीचे घटक घ्यायचे आहेत. तर ते आपण उद्या घेणार आहोत. ठीक आहे. पारंपरिक संस्कृतीचे घटक आणि आधुनिक संस्कृतीचे घटक कळलं हे सगळ्यांना? हो मॅम. उद्या आपण सोमवारचं घेऊ आधुनिक संस्कृती आणि पारंपरिक संस्कृती. ठीक आहे. ओके मॅम. आणि उद्या पहाटे जमलं तर म्हणजे उद्याचं थोडस जमलं तर लवकर टाकून देईल 5:30 ला. नाही तर सांगते मी उद्याचा वेळ. उद्याचाच फक्त थोडा. मग वाटल्यास मग आपलं परवापासून रेग्युलर घेऊया. ठीक आहे. फक्त उद्याचा वेळ. चला मग वेळ पण संपत आलेली आहे. एंड होईलच. चला बाय.